डायबिटीज म्हटलं की साखरेचा आजार हे सर्वांना माहीत असतं. पण फ्रेंड्स, डायबिटीजमध्ये साखरेचं प्रमाण, आपल्या रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं, ते लक्षण असतं, कारण वेगळं असतं. डायबिटीसचा आजार हे इन्शुलिन रेझिस्टन्समुळे होणारा आजार आहे. जर तुम्हाला जेवणानंतरची साखरेची पातळी कमी करायची असेल तर या रूल्सला फॉलो करा. सर्वप्रथम दिवसाची सुरुवात हे प्रोटीननी करा. म्हणजे आपल्या नाश्त्यामध्ये कोणतंही प्रोटीन तुम्ही घेण्याची सुरुवात करा. मग तुम्ही त्याच्यासाठी मोड आलेले कडधान्य घेऊ शकता, अंडी घेऊ शकता, पनीर घेऊ शकता. तुम्ही तुमच्या जेवणामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवायचं आहे, फायबरचं प्रमाण वाढवायचं आहे आणि जे कार्बोहायड्रेट्स आहे, पिष्टमय पदार्थ आहे, त्याचं प्रमाण तुम्ही कमी करायचं आहे. हा सिंपल साधा रूल आहे. तुमच्या दोन्ही आहारांमध्ये तुम्ही प्रोटीनचा अवश्य समावेश करा. नंतर आपल्या आहारामध्ये आपल्याला फायबरचं प्रमाण वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याने काय होणार आहे की तुमच्या रक्तामध्ये जी साखरेचं जो स्पाइक येतो 2 तासांनी, तर तो न येता तुमच्या रक्तामध्ये हळूहळू साखर ॲब्सॉर्ब होणार आहे. सॅलडमध्ये तुम्ही काकडी, टोमॅटो, अगदी थोड्या प्रमाणामध्ये बीट वगैरे घेऊ शकता. हे कच्चे पदार्थ जर तुम्हाला कच्चे सहन होत नसेल, त्याच्याने जर तुम्हाला खूप ब्लॉटिंग किंवा गॅसेस वाटत असेल तर तुम्ही त्याला थोडंसं शिजवून सुद्धा घेऊ शकता. कोणतेही कडधान्य हे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घ्या, त्याच्याने सुद्धा तुमची शुगर स्पाइक जास्त होणार नाही. जर तुम्ही भरडा घेऊ शकलात किंवा दलिया घेऊ शकलात तर ते जास्त चांगलं आहे. मैदा घ्यायचा नाही, कारण त्याच्यामध्ये फायबरच नसतं. त्या तुम्ही चपाती किंवा भाकरी जर दिवसभरात सपोज तुम्ही 4 चपात्या खाताय तर त्याचं प्रमाण निम्मावर आणा. म्हणजे तुम्ही जर सकाळी 2 चपाती, संध्याकाळी 2 चपाती खात असाल तर तुम्ही त्याचं प्रमाण 1-1 चपातीवर करा. मग आपल्याला जास्त भूक नाही का लागणार. मग त्याच्यासाठीच मी तुम्हाला प्लेट मेथड सांगणार आहे. पहिली, व्यवस्थित स्वतःची प्लेट, ताट वाढून घ्या. त्याच्यामध्ये काकडी, टोमॅटो, कोशिंबीर, थोडे स्प्राउट्स म्हणजे मोड आलेलं कडधान्य, काकडी, टोमॅटो, बीट वगैरे असं सलाड ठेवायचं आहे. वाटीभर डाळ, नंतर कोणतीही फळभाजी किंवा पालेभाजी, ती प्लेट भरून, आणि त्याच्यानंतर जे 25% आहे त्याच्यामध्ये तुम्ही राईस किंवा चपाती किंवा भाकरी घ्या. तिन्ही धान्य एकाच वेळेला खाऊ नका. ज्यूस अवॉइड करा, कारण त्याच्यामध्ये ऑफकोर्स फायबर नसतं आणि त्याच्याने तुमची शुगर पटकन वाढू शकतं. जेवणामध्ये काय खायचं काय नाही त्याच्यापेक्षा किती वेळा जेवण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण डायबिटीसचा आजार इन्शुलिन रेझिस्टन्समुळे होणारा आजार आहे. तर शक्यतर दिवसातून 2 किंवा मॅक्झिमम 3 वेळा खायचं. अगदीच भूक लागली तर तुम्ही ताक घेऊ शकता किंवा तुम्ही प्लेन गरम पाणी घ्या. दालचिनी टाका त्याच्यामध्ये, धने जिरे टाका त्याच्यामध्ये. 2 जेवणाच्यामध्ये कोणतेही घन पदार्थ घेऊ नका. हे पथ्य तुम्ही अवश्य पाळा. बघा तुमची साखर नक्कीच कमी होणार. जेवणानंतर 1 ते 1.5 तासांनी जेव्हा आपल्या रक्तातली साखर वाढते तेव्हा बसून न राहता तुम्हाला थोडी हालचाल करणं महत्त्वाचं आहे. जास्त ॲग्रेसिव्ह व्यायाम करायचं नाही आहे, पण तुम्ही थोडीशी जागच्या जागेला तुम्ही वॉकिंग करू शकता किंवा आपण ज्याला शतपावली म्हणतो ते करू शकता. अगदी डॉक्टरांनी सुद्धा आता मान्य केलेलं आहे की जर तुम्ही जेवणानंतर शतपावली केली किंवा 10 ते 20 मिनिट चालले तर तुमचे पोस्ट ब्रँडेड ब्लड शुगर हे 20 युनिट्सनी कमी येते. दिवसभर पाणी प्यायचं आहे. पाणी पिल्याने आपले सर्व जे पेशी असतात ते हायड्रेट होतात आणि त्याच्याने सुद्धा तुमचे शुगर लेवल नॉर्मल होणार. आणि सर्वात महत्त्वाचं, जेवणाच्या आधी, दोन्ही जेवणाच्या आधी तुम्ही भिजवलेले मेथीचे दाणे चावून घ्या. तुम्ही दालचिनी सुद्धा घेऊ शकता, तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. मेथी दाण्याचा समावेश करू शकता, हळदचा समावेश करू शकता. असे काही हर्ब्स आहे की ज्याच्यामुळे आपल्या रक्तामधल्या साखरेची जी पातळी असते ती खूप पटकन वाढत नाही. लक्षात ठेवा, ताणतणाव कमी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण फक्त आणि फक्त आपल्या शरीरावर काम करतो. गोळ्या आणि औषधावर अवलंबून राहून तुमचं फक्त शुगर लेवल कंट्रोल होणार आहे. पण तुम्हाला जर डायबिटीज रिव्हर्सल करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मनावर सुद्धा, तुमच्या विचारांवर सुद्धा काम करावं लागणार आहे. तुम्ही जितके सकारात्मक विचार करणार तितकी तुमची शुगर कंट्रोल येणार आहे. नेहमी पॉझिटिव्ह विचार करा आणि ग्रॅटिट्यूड ठेवा. सगळ्यांना धन्यवाद म्हणायला शिका. जे कोणी आपल्या जवळपास आहे, ज्याच्यामुळे आपलं आयुष्य सुखकर आहे, समाधानी आहे, आनंदी आहे, त्यांचं नेहमी धन्यवाद करा. त्यांना ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. तुमची साखरच नाही, तुमचे बाकीचे आजारसुद्धा कमी होणार आहे. कोणते पदार्थ बिलकुल खायचे नाही. पांढरे तांदूळ, पोहे, रवा, मैदा, बटाटा
हे सगळे पदार्थ तुम्ही कमी करा. ऑफकोर्स साखर, तळलेले पदार्थ, बेकरी फूड, पॅकेज्ड फूड त्यापासून 2 हात लांबच राहायचं आहे. या छोट्या छोट्या बदल जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केले तर तुमची पोस्ट प्रांजल शुगर नक्कीच कमी होणार आहे.